विकृत अशोक खरात आणि त्याच्या घाणेरड्या कृत्यांनी अख्खा महाराष्ट्र हादरून गेलाय। यात अनेक मंत्र्यांपासून अनेक नेते मंडळी अडकलेत। फक्त नेत्यांची नावं आता समोर येत असताना आता एका IAS अधिकाऱ्याच्या बायकोचंच खरात कनेक्शन समोर आले। त्यामुळे मंत्रालयात चांगलीच खळबळ उडाली आहे। चला तर पाहूयात खरातचं प्रशासन कनेक्शन नेमकं काय आहे। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। स्वतःला कॅप्टन म्हणवणाऱ्या सैतान अशोक खरातच्या कृत्यांवरती बोलण्याची दुर्दैवी वेळ पुरोगामी महाराष्ट्रावर आली आहे। रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, जयंत पाटील, विखे पाटील, मिलिंद नार्वेकर, निलेश लंके, धनंजय मुंडे यांचे खरात सोबतचे फोटो समोर आले। आता कसं आहे, हमाम में सब नंगे होते, त्यामुळे जिथं शासन तिथं प्रशासन म्हणत अधिकारी पण खरातला भेटत होते। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी तर एक थेट ट्विट केले। त्यात त्यांनी अभिजित भांडे पाटील या अधिकाऱ्याची पत्नी असलेल्या प्रीती भांडे पाटील यांची आणि खरातची एकत्र खरेदी असलेल्या जमिनीचा सातबाराच टाकलाय। त्यामुळे खरातच्या या गटार रांगेत आता अनेक बडे मासे सामील आहेत हे स्पष्ट झाले। आता प्रकरण काय आहे ते पाहूयात। नाशिक तालुक्यातील पाथर्डी शिवारातील सुमारे 1 एकर म्हणजे 40 जमिनीचा सातबारा, या जमिनीवर अशोक कुमार खरात आणि अभिजित भांडे पाटील यांच्या पत्नी प्रीती भांडे यांची नावं समाविष्ट आहेत। म्हणजे ते संयुक्त मालकीदार म्हणून नोंदवलेली नावं त्यांची आहेत। SRA ही संस्था झोपडपट्टी पुनर्वसनासाठी काम करते आणि तिच्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारे व्यावसायिक व्यवहार होणे गंभीर बाब आहे। खरातची किमया अशी होती की बडे से बडे अधिकारी सुद्धा त्याचे भक्त होते। मग काय, भक्तांना उतारे द्यायचे आणि त्या बदल्यात जमिनीची खरेदी खत करायची अशी त्याची सिस्टीम होती। अटकेच्या 3 दिवस आधीच शिर्डीमध्ये एका नामांकित हॉटेलमध्ये राज्यस्तरीय 3 मोठ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत खरातची बैठकही झाल्याची माहिती आहे। विनोद नामक पंटरने या बैठकीचं नियोजन केलं होतं। यातीलच एक अधिकारी हा मुंबई विभागातील असल्याचं आणि त्याचे अशोक खरात त्याच्याशी आर्थिक व्यवहार असल्याची ही माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे हुशार उच्चपदस्थ अधिकारी खरात सारख्या माणसाला फॉलो करतात हे बघून डोक्यावरती हात मारण्याची वेळ येते। आता हे अभिजित भांडे पाटील नेमके कोण आहेत ते सुद्धा पाहूयात। अभिजित भांडे पाटील हे मूळचे महसूल विभागाचे अधिकारी, सध्या प्रतिनियुक्तीवरती SRA मध्ये कार्यरत आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते निकटवर्ती असल्याची चर्चा देखील आहे। यासोबतच SRAच्या नियमानुसार उपजिल्हाधिकारी पदाचा अधिकार प्रतिनियुक्तीवरती फक्त 3 वर्षे काम करू शकतो। मात्र अभिजित भांडे पाटील गेल्या 4 वर्षांपासून या पदावरती कार्यरत असल्याचं सांगितलं जाते। पकडला तो चोर असं सूत्र धरलं तर सगळे भांडे पाटलांवरती तुटून पडतील, पण यादी खूप मोठी असणार आहे। त्यामुळे आता खरातच्या कारनाम्यांचे आणखीन भागीदार कोण हेच बघावं लागणार आहे। तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय, कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।